लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 8 जानेवारीचा भाग तुम्ही बघत आहात आणि बाप रे बाप, आता या मालिकेमध्ये मोठा तमाशा घडणार आहे. या रम्याच्या आईला पत्र सापडलं ज्यामध्ये पार्थने होकार कळवलाय आणि ते पत्र घेऊन आता त्यांनी धिंगाणा घातलाय त्या पार्थच्या घरामध्ये. आणि आता इकडे काव्या आणि जीवा नको इतके जवळ आलेत, त्यामुळे आता पुढे काय अनर्थ घडेल हे सांगणे जरा औत्सुक्याचे आहे आणि सस्पेन्स आहे. तर झालंय असं, सुरुवातीला बघा काय झालंय सुरुवातीपासून. आजच्या भागाला लाईक करायला विसरू नका. हे सगळेजण दर्शन घेऊन बाहेर आलेत. आता सहजच काव्या म्हणते बरं झालं भेट झाली. आता हे सगळे काव्याकडे बघायला लागतात. मग काव्या तिचं वाक्य परत चेंज करून म्हणते म्हणजे मला म्हणायचं होतं काय योगायोगे नाही, बरं झालं आपली भेट इथे झाली. रम्या अचानक मध्ये येऊन म्हणते हो ना, खरंच आता माझी इच्छा पूर्ण होणार. आय मीन टू से आपल्या सगळ्यांच्याच इच्छा पूर्ण होणार. आता यांचं सगळ्यांचं एकमेकांमध्ये काय गौडबंगाल चालू आहे ना प्रेक्षकांनो, ते पहिल्या म्हणजे अगदी पहिल्या भागापासून तुम्ही मालिका पाहिली ना तरच तुम्हाला कळेल. रम्या आता तिला काम आहे असं सांगून तिथून निघून जाते. आता इथे बघा जीवा आणि काव्या, म्हणजे काव्याला जीवाशी बोलायचं होतं तेव्हा काव्याने जबरदस्त शक्कल लढवली आहे. नंदिनी आणि पार्थ एकमेकांशी बोलत असताना काव्याने हुशारी केली आहे आणि तिची चप्पल लांब फेकली आहे. आता नंदिनी आणि पार्थ एकमेकांशी बोलतायत. पार्थ म्हणत असतो चला आपण निघूया, तुम्हाला कुठे जायचंय, सोडू का? मग नंदिनी म्हणते नाही नाही, आम्हाला अशी छोटी मोठी खरेदी करायची आहे, तुम्ही जा, मी येऊ दोघी जणी. पार्थ म्हणतो हरकत नाहीये, चला निघूयात. आता काव्या मुद्दाम म्हणते अरेच्चा, माझी एक चप्पल कुठे गेली कोणास ठाऊक. नंदिनी म्हणते काय ग, काय झालं? मग काव्या म्हणते अगं ताई माझी चप्पल नाही सापडत आहे, एक काम करा तुम्ही पुढे व्हा, मी येतेच. आता लगेच हा जीवा म्हणतो मी तुम्हाला हेल्प करतो. नंदिनी म्हणते हरकत नाहीये. आता नंदिनी आणि पार्थ पुढे जातात आणि जीवा आणि काव्या चप्पल शोधायच्या निमित्ताने एकमेकांना गाठतातच. आता जीवा एवढा भोळा आहे बिचारा, तो लांब बघतो आणि म्हणतो अगं ही काय तुझी चप्पल काव्या, ये ये इकडे ये. आता तोपर्यंत नंदिनी आणि पार्थ बरेच पुढे गेलेत बरं का. काव्या आता त्याला टपली मारते. जीवा म्हणतो इतक्या लांब कशी काय आली तुझी चप्पल? काव्या म्हणते तुला भेटायसाठी आली आहे ती. जीवा म्हणतो काय? काव्या म्हणते तू काय रे, एवढं तुला वाटत नाही का काही, मी तुला भेटायसाठी ही सगळी सेटिंग केली आहे ना. आता जीवा म्हणतो अरे यार सॉरी, लक्षात नाही आलं. मग काव्या म्हणते काय रे जीवा, तू मी दिलेलं जॅकेट तुझ्या भावाला का दिलं? जीवा म्हणतो काय करू यार, अरे मी त्याला नाही दिलं, त्याने घेऊन टाकलं. अगं एरवी तो काही मागत नाही ग काव्या माझ्याकडे, उलट मलाच मागितलेलं सगळं देतो. आता काव्या म्हणते मग तुम्हाला सांगायचंच ना फोनवर, हे असं माझी फजिती करून ठेवलीस तू. जीवा म्हणतो तुझी कसली आली आहे यात फजिती? काव्या म्हणते अरे तुझा तो पार दादा ते फुलं घ्यायला असा पाठमोरा उभा होता माझ्या समोर. जीवा म्हणतो मग काय झालं? आता काव्या म्हणते अरे मला वाटलं तो तूच आहेस आणि मी त्याला मिठी मारणार होते रे. जीवा एकदम खुश होऊन जातो आणि म्हणतो काय सांगतेस, तू मला मिठी मारणार होतीस खरंच? आता काव्या म्हणते हा तसंच आपलं काहीतरी. जीवा पुन्हा म्हणतो काय सांगतेस, तू खरंच मला जाहीर मिठी मारणार होतीस? ए चल मी आत्ता जॅकेट घेऊन येतो, तू अशी मला मिठी मारलीस तरी चालेल. काव्या म्हणते गप्प बस जीवा, उगीच काहीच्या काही बोलू नकोस, चल मी आपलं सहजच बोलले तुला. आता मध्येच पुन्हा नंदिनी आणि पार्थ या दोघांचा सीन त्यांनी दाखवलाय. आता पार्थ सुद्धा ओढणीचा विषय काढतो नंदिनीकडे आणि म्हणतो तुम्ही ओढणी तुमच्या बहिणीला दिलीत का? त्यावर नंदिनी म्हणतो आय एम सो सो सॉरी, खरंच म्हणजे माझ्या मनात तसं काही नव्हतं, पण काव्या म्हणजे आमची उत्साहाचा झरा आहे. अहो तिने तिचीच ती ओढणी घेतली आणि ती एवढी उत्साहात होती ना, मला तिला नाही म्हणावंसंच वाटलं नाही. आमची काव्यानं शांत बसतच नाही आणि कोणी तिच्या सहवासात शांत बसू सुद्धा शकत नाही. तिने ना पटकन ओढणी घेतली. आय एम सो सॉरी आय एम सो सॉरी म्हणजे काव्याला माहित नव्हतं की ती ओढणी तुम्ही दिलेली आहेत, खरंच सॉरी. पार्थ म्हणतो इट्स ओके नेव्हर माइंड, एवढं सॉरी म्हणू नका. काय आहे ना, बहीण भावंडामध्ये हे सगळं चालतंच. आता हे जॅकेट बघा ना, हे आमच्या जीवाचं आहे. मी सकाळी त्याच्याकडनं ते घेऊन टाकलं, मी तर त्याला विचारलं पण नाही, म्हणजे लगेच आवडलं आणि घेऊन टाकलं. ठीक आहे सॉरी वगैरे नका म्हणू. मग आता नंदिनी म्हणते थँक्यू पण तुम्ही नाराज झालात का? पार्थ म्हणतो ऍक्च्युली तसं म्हणायचं तर हो, पण हरकत नाहीये, तुम्ही ती ओढणी अंगावर घेऊन एखादा फोटो मला पाठवाल का? पार्थ जेव्हा असं सांगतो तेव्हा नंदिनी लाजते आणि म्हणते हो हरकत नाहीये, मी नक्की तुम्हाला फोटो पाठवेल. तेवढ्यात काव्या आणि जीवा तिथे येतात. काव्या म्हणते ताई माझी चप्पल सापडली, चल निघूयात का? आता नंदिनी म्हणते हो चल निघूयात, आणि काव्या तुझी स्कूटी दे मला. आता प्रेक्षकांनो हा गैरसमज जरा मोठा होणार आहे, कारण काव्याची स्कूटी नंदिनी घेऊन गेली आणि त्या
वसू आत्याने त्या स्कूटीला पाहिलंय, काव्याला किंवा नंदिनीला नाही. तर काय झालंय बघा, आता नंदिनी आणि काव्या निघालेल्या असतात तेव्हा त्यांना पुन्हा एकदा तिथे रम्या दिसते. त्या दोघी जणी तिला बघतात आणि पुढे चालल्या जातात. बहुधा तरी काव्याला रम्या आवडलेली दिसत नाहीये, तिच्या लुकवरनं तरी वाटतंय. रम्या आता देवाजवळ म्हणते, बरं झालं देवा, तू माझ्या मनासारखं केलंस. काही झालं तरी नंदिनी आणि पहाडचं लग्न होणार नाही असं दिसतंय खरी. म्हणजे तू त्या दोघांना जोडीने दर्शनच दिलं नाहीस ना. म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाहीये. माझा पार्थ अजूनही माझाच असू शकतो. देवा प्लीज माझी आणि पार्थची रेशीम गाठ नक्की बांध. आता बघा प्रेक्षकांनो, यांनी डायरेक्ट त्या वसू आत्याचा आणि नंदिनीचाच एकदम सीन घेतलाय. नंदिनी कुठेतरी मार्केटमध्ये आणि तिला एका मेकअप आर्टिस्टचा फोन आलाय, तर ती त्याच्याशी बोलत असते की हो माझं लग्न आहे, तर मला हवाय मेकअप आर्टिस्ट वगैरे वगैरे. वसू आत्या नंदिनीला बघते आणि नंदिनीला बघून तिला प्रचंड राग येतोय, कारण वसू आत्याने मी नंदिनी मोहिते बोलते हा शब्द नंदिनीच्या तोंडून ऐकलाय. वसू आत्या आता नंदिनीला धरायला जाणार असते, पण नंदिनी बोलता बोलता तिथून स्कूटीवर बसून निसटून जाते. पण नेहमीप्रमाणे वसू आत्या मनामध्ये खूप राग आणि द्वेष आणून बोलत असतात की हीच मुलगी आहे वाटतं जी माझ्या रम्याच्या आयुष्याची राखरांगोळी करायला निघाली आहे. हिच्यामध्ये असं काही आहे जे माझ्या रम्यामध्ये नाहीये. हिला तर मी आता सोडणार नाहीये. वसुंधरा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे लग्न मी होऊच देणार नाही. आता तू आहेस नंदिनी आणि मी आहेस असं म्हणून त्या वसू आत्या त्या नंदिनीला धरायला जातात, पण नंदिनी तोपर्यंत निसटून जाते. तिचं लक्षच नसतं, ऍक्च्युली तिची ती निघून जाते. वसू आत्या म्हणत असतात, आज वाचलीस नंदिनी, पण पुढच्या वेळेला सोडणार नाही. तुझी आणि पार्थची जन्मगाठ मीच सोडणार आहे नंदिनी असं म्हणून त्या एवढ्या रागाने बघताय. बाई बाई मला भीती वाटली त्यांच्याकडे बघून. तर आता इकडे बघा जीवा आणि पार्थ घरी आलेत. आता जीवा खूप चिडवत असतो पार्थला, काय दादा मजा आली की नाही तिथे गेल्यावर, खरं सांग मला, असं नवीन नवीन कपल बघितलं आणि मस्त वाटलं ना तुला, एकदम भारी वाटलं ना, काय मागितलं काय देवाकडे, खरंच सांग मला. आता सेम टू सेम इकडे नंदिनी आणि काव्या दोघींचं डिस्कशन चालू आहे. आता हा जीवा जेव्हा विचारतो पार्थला काय मागितलंस देवाकडे, तेव्हा आपल्याला नंदिनीचं सीन दाखवलाय. नंदिनी म्हणते असं सांगायचं नसतं देवाकडे काय मागितलंय ते. आता काव्या म्हणते, काय यार ताई, तुला काय मागायची गरज आहे देवाकडे. अगं इतका छान मस्त मस्त मुलगा मिळालाय, पार्थ सारखा मुलगा. अगं तुझं लग्न ठरलंय पार्थ सारख्या मुलासोबत, और क्या चाहिए ताई, आम्हाला तर बघावं लागणार बाबा. मग आता इकडे जीवा तेच म्हणतो, बाबा आम्हाला तर आमच्या लग्नाचं बघावं लागणार ना. मी देवाकडे मागितलं की मला नंदिनी सारखी मुलगी हवी आहे. आता लगेच पार्थ म्हणतो, काय म्हणालास नंदिनी. मग आता जीवा म्हणतो, अरे दादा मला तीच म्हणाली की मला नंदिनी म्हण. मग पार्थ म्हणतो, ओ अच्छा. जीवा म्हणतो, अरे मी तेव्हाच देवाकडे मागितलं की मला नंदिनी सारखी सुंदर सोंजवळ गोड आणि हुशार मुलगी हवी आहे. अरे इनफॅक्ट मला तिचीच सावली हवी आहे. आता पार्थ सहज बोलून जातो, अरे तुला नंदिनी सारखी नाही, तुला बडबडी आणि तुडतुडी मुलगी हवी आहे, अगदी तुझ्यासारखी. लगेच हा म्हणतो, हो आहे ना. मग पार्थ म्हणतो, काय कोण आहे. आता जीवा गडबडून जातो आणि म्हणतो, कोणी नाही रे, मी मागितली आहे तशी देवाकडे. पार्थ म्हणतो, कोणती मुलगी मागितली आहेस तू देवाकडे, खरं सांग मला जीवा. जीवा घाबरतो आता आणि म्हणतो, ए काय रे दादा, नंदिनी म्हणल्यावर लगेच पॉझिटिव्ह झाला असं. आता मुद्दाम जीवाने विषय बदललाय बरं का. आता पार्थ म्हणतो, ए चल आगव, काय म्हणालास तू, रिकामं चिडवत बसलाय ना, चल कामाचं बघ, कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यावर भर दे जरा. पार्थ जीवाचा कान धरतो. जीवा म्हणतो, अरे हो रे बाबा, देईल मी कामावर लक्ष, पण तुझं काय, अरे तू असं 24 तास काम करत राहिलास तर प्रेम कधी करशील रे. मग आता पार्थ म्हणतो, अरे लग्नानंतर होईलच की प्रेम. जीवा म्हणतो, अरे वा बाई, अरे तुझं लग्न ठरलं पण माझं कधी होणार. आता पार्थ हसतो लाजतो आणि निघून जातो. जीवा म्हणतो, अरे हसतोस काय भाई, तुझं लग्न झालं माझं कधी होणार. होईल, तुझं झालं की मी लगेच लग्न करून घेणार आहे. हे वाक्य जीवा एकटाच बोलतो बरं का प्रेक्षकांनो. पण छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं. आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय नंदिनी ती ओढणी अशी अंगावर घेते आणि विचार करते पार्थला फोटो पाठवावा. पण तेवढ्यात तिची ती मैत्रीण आली आहे जी आपण पहिल्या भागात बघितली होती ना, तिच्या म्हणजे मित्रासाठी ती आत्महत्या करते आणि मग नंदिनी आणि पार्थ मिळून तिचं लग्न लावून देतात. तीच ही मुलगी. आता ती आल्या
नंदिनीला म्हणते, अगं ताई तुझे आभार मानायचे राहूनच गेले तेव्हा, म्हणूनच आलीये पुन्हा. आता या दोघींचं एक छान डिस्कशन त्यांनी दाखवलंय. आता नंदिनी सांगते तिला, अगं जे काही झालं ते चांगलं झालं, तू खुश आहेस ना वगैरे वगैरे तिची ख्याली खुशाली विचारते. मग आता तिला सांगते नंदिनी, माझं पण लग्न ठरलंय. आता ती विचारते कोणाशी काय, मग नंदिनी सांगते, अगं त्या दिवशी तो मुलगा आला होता ना माझ्यासोबत, त्याच्यासोबत. मग आता ही मुलगी म्हणते, काय सांगतेस ताई, अगो किती हँडसम होता तो मुलगा. काय मग तुमच्या दोघांचं लव्ह मॅरेज का, प्रेम करतेस ना त्याच्यावर? मग नंदिनी म्हणते, नाही ग, अगं प्रेम वगैरे असं नाही, घरच्यांनी ठरवलंय आमचं लग्न, पण लग्नानंतर होईलच की ग प्रेम. आणि अगं असं नाही ना की दोन जीवांचं एकमेकांवर प्रेम आहे तर त्यांनी एकत्र यायलाच हवं, नसलं प्रेम तरी पण एकत्र यायला हवं ना. उलट लग्न झाल्यानंतर एकमेकांची साथ समजून घेत होईलच की प्रेम, त्यालाच म्हणतात प्रेम. आता पुढच्या सीन मध्ये बघा, काव्या कोणाला न सांगता सवरता बाहेर चाललीये, तेही जीवाला भेटायला. पण आता ही नंदिनी आणि तिची आई देवाकडे प्रार्थना करत असतात, म्हणजे पूजा करत असतात, तेव्हा काव्या अगदी अलगदपणे अशी निसटून जाते. खरं तर नंदिनीला ते कळलंय, पण नंदिनीने ते कळून न घेता दुर्लक्ष केलंय असं म्हणायला हरकत नाहीये. आता इकडे बघा, हे जीवा साहेब बाहेर असे मस्त गेटअप करून उभे आहेत. काव्या आधी त्याला ओळखतच नाही आणि मग ओळखल्यावर खूप हसते आणि म्हणते, हे काय बनवलंय स्वतःचं. ऍक्च्युली तसं पाहिलं तर जीवा खूप हँडसम दिसत असतो, पण काव्या त्याला हसते. आणि मग आता जीवा म्हणतो, ए इडियट, चल कौतुक कर माझं, मी जन्मजेय देशमुख आहे, आपलं कसं सगळं स्पेशल असतं. काव्या हसते आणि म्हणते, होय काय. आता ती निघून जात असते. जीवा आता तिच्या मागे मागे जात म्हणतो, काय कुठे निघाली आहेस? काव्या म्हणते, तुझा कौतुक सोहळा संपतच नाहीये ना. आता हा जीवा म्हणतो, मग काय करणार, तू कुठे कौतुक करतेस माझं? काव्या म्हणते, तुझं कौतुक नसतं ना जीवा, तर रोज अशी न सांगता घरातून धावत पळत आले नसते तुला भेटायला. आज सुद्धा अशी गुपचूप आलीये मी, कोणाला न सांगता असं रेडी होऊन मी बाहेर पडलीये. जर बघितलं असतं ना कोणी तर 100 प्रश्न विचारले असते मला. आता जीवा म्हणतो, ए माझी चिमणी, खूप गोड दिसतेस तू, मला त्यामुळे खूप आवडते ना तू. मग आता काव्या म्हणते, ए चल उगाचच जवळ येऊ नकोस हा. मग आता जीवा म्हणतो, अरे आपल्या भेटीची पहिली अॅनिव्हर्सरी आहे, चल चल बस गाडीत बस. काव्या म्हणते, हे काय, कोणाची गाडी आणली आहेस तू, काय आहे हे? जीवा म्हणतो, माझ्या आजोबांची गाडी आहे ही. आता तो गाडी स्टार्ट करायला लागतो तेव्हा गाडी चालूच होईना. आता काव्या म्हणते, तरीच मला वाटलं तू आलायस आणि गडबड का झाली नाही, तू लवकर आलास आणि गाडीची गडबड केलीस ना, ही डब्बा गाडी चालूच होत नाहीये. आता जीवा म्हणतो, ही नुसती कार नाहीये, ही विंटेज कार आहे. अगं डब्बा बिब्बा म्हणू नको, माझ्या आजोबांची गाडी आहे ही. आणि माझ्या आजोबाने आजीला याच गाडीत फिरवलं होतं आणि प्रपोज पण याच गाडीत केलं होतं आजीला. काव्या म्हणते, केलं असेल नाही, फिरवलं पण असेल तुझ्या आजोबाने तुझ्या आजीला या गाडीमध्ये, पण त्या काळात ना अरेंज मॅरेज व्हायचे. उगा टेपा नको लावूस मला जीवा. आणि ही गाडी जपून ठेव ना आजोबांची, तर कशाला चालू बिलू करून फिरवतोयस मला त्यात. जीवा म्हणतो, अरे चालू होणार आहे माझी गाडी, अगदी व्यवस्थितपणे चालू होणार आहे, बघ तू. आता मी ना माझ्या गाडीची समजूत घालेल, बघ बघ, ए माझी गाडी, या आगाऊ मुलीला दाखवून दे की तू चालू होतेस म्हणून. आता जीवा असं बोलल्या बोलल्या ती गाडी खरंच चालू होते आणि काव्या आता त्याच्याकडे बघते आणि आता जीवा म्हणतो, बघ सत्य आहे, तू आगाऊ आहेस. काव्या म्हणते, ए कशाला हे सगळं करून ठेवलंयस तू? जीवा म्हणतो, सरप्राईज आहे तुझ्यासाठी, चल की. आता जीवा तिला कुठेतरी घेऊन गेलाय प्रेक्षकांनो एकांतामध्ये. तर पुढे बघा, या मंजू आत्याचा नवरा काहीतरी बिझनेस करतोय आणि त्याने प्रचंड पसारा करून ठेवलाय खोलीमध्ये. त्यामुळे मंजू आत्या वैतागतात त्यांच्यावर आणि म्हणतात, काय हे किती पसारा करून ठेवलाय. आता या दोघांमध्ये जरा नोकझोक होते. मग आता त्या मंजू आत्या काहीतरी शोधत असतात, तर त्यांना एक वही सापडते आणि त्या वहीमध्ये पार्थने रम्याला लिहिलेलं आय लव्ह यू टू ते लेटर सापडतं. आणि मंजू आत्या खुश झाल्या ना, आता त्यांना प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळायसाठी एक नवीन किल्ली सापडली आहे. त्या त्यांच्या नवऱ्याला दाखवतात ते लेटर, बघा बघा, अहो हे लेटर बघा. आणि त्या खुश होतात आणि म्हणतात, मंजू आत्याचे मिस्टर म्हणतात, अगो पार्थ खोटं बोलत होता का काय, हे पत्र तर आपण पाहिलंच नाही, अगं हे काय प्रकार आहे, आता पुढे काय करायचं? मंजू आत्या म्हणतात, पुढे काय, देवानेच हे पत्र आपल्या हातात दिलंय. अहो हे फक्त पत्र नाहीये, गुरु किल्ली आहे ही, रम्या आणि पार्थचं लग्न लावून देणारी गुरु किल्ली आणि त्या पाठोपाठ आपल्या मुलीच्या आयुष्याची गुरु किल्ली. आता त्यांच्या पाठोपाठ आपण श्रेयाचं आणि युगचं पण लग्न लावू. अरे देवा, आता असा हा प्लॅन सगळा यांचा चालू आहे. तर आता
हा दीपक दाखवलाय त्यांनी, तो दीपक गुलाबाचं फूल घेऊन नंदिनीला प्रपोज करणार असतो आणि तेवढ्यात नंदिनी म्हणते, हे काय चाललंय, कशासाठी करतोयस हे सगळं. आता ती फोनवर बोलत असते, काहीतरी बांधकाम विषयक बोलते ती तिच्या आश्रमाच्या. मग आता हा दीपक म्हणतो, मॅडम कुठे निघालात का. नंदिनी म्हणते, नाही रे, तू कुठे निघालास एवढा सजून धजून. तो दीपक म्हणतो, मॅडम ऍक्च्युली ना मला खूप दिवसापासून काहीतरी सांगायचं होतं, माझी ना हिंमतच होत नव्हती मॅडम, पण आज मी ठरवलंय की ती गोष्ट सांगायची. आणि नंदिनी त्याला विचारते, काय गोष्ट सांगायची आहे तुला. आणि प्रेक्षकांनो, हा भाग संपलाय आणि आता पुढच्या भागात तुम्हाला दिसणार आहे वसू आत्याच्या हातात पार्थने दिलेलं उत्तर लागलंय आणि आता ते लेटर घेऊन त्या घरभर नाचतायत आणि त्यांच्या भावाला वाटेल ते बोलतायत. आणि आता इकडे बघा, घरी काव्याच्या घरी तमाशा सुरू आहे, कारण काव्या खूप वेळ झाला तरी अजून आलेली नाहीये आणि काव्याचं काहीतरी हे असलं चाललंय. आता काय भानगड होणार आहे आणि काय नाही हे आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. पण खूप मोठी गुंतागुंत आहे. एकही रिव्ह्यू स्किप करू नका. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे डेली रिव्ह्यू आपल्या चॅनलवर एन्जॉय करायला विसरू नका. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत सगळे भाग एन्जॉय करा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे भेटूयात उद्या. धन्यवाद.